आमची म्हातारी आजारी आहे, तेवढी म्हातारीला मेडिकल मधनं गोळी आणून दे. मग नाही का मी मेडिकल मधनं लागा 10 मिनिटातच गोळी आणली, अर्ध्या तासात तर तुझी म्हातारी खलास झाली. अरे मेडिकल मधून नाही, जनावरांच्या मेडिकल मधून आणली. पिसाळ्याला कुत्र्याला जी गोळी देतेत का ती गोळी दिली तू. पार मिली म्हातारीन. काय तुझं काम ऐकायचं रे मी? आणि तू नव्हता का म्हणला आमची म्हातारी पार पिसाळली. मग मला वाटलं का म्हातारी पिसाळली म्हणल्यावर तिला पिसाळ कुत्रा चावल्यावर जी गोळी देते काय खलास व्हायला ती द्यायची असेल. मला काय माहिती तुझी म्हातारी पिसाळली म्हणजे येड्यासारखी करते, सारखी कोणावर बी तोंड टाकते या. ती आरडाओरडा करीत होती म्हणून म्हटलं मी पिसळली. तुला वाटलं कुत्रा पिसळलं म्हणून ती पण पिसळली. हायला हे माझं मी असा फकाळ्यागत करतो आदनं मधनं. बरं जाऊन दे. मी काय झाले आपलं बिराड आहे याच्या नादी लागली का तू? अयो ओ माय गॉड, ह्याच्या नादी. हा त्याला काय म्हणायचं म्हणजे ह्याच्यासारख्या सज्जन माणसाच्या नादी लागली का? सज्जन बिज्जन नाही, तिने काय किस्सा केला बघितला ना? हा बघितलं ना काय किस्सा केला होता. म्हातारी वारली हा, याच्यामुळं. माझ्यामुळं मी किती पुण्याचं काम केलं. पिसाळलेली म्हातारी मिली, नाही तर अख्ख्या गावात जर 4-2 जणाला चावली असती तर नसती का अजून 4-2 जण चांगली पिसाळी. गप तू, खोटं बोलतो तो. जाऊ दे, ऐक. काय? बिराड घेऊन फिरायला चाललो होतो, हा, गाडी झाली पंक्चर. मला तेवढी ती गाडी दी जाताना. गाडी बिडी अजिबात भेटणार नाही. मागच्या वेळेस ह्यो कोणत्या पुरीला घेऊन आला होता माहिती का तुला? आणि तेव्हा पेट्रोल संपलं होतं. मी पेट्रोल आणून दिलं, त्याचे अजून पैसे नाही दिले नाही. होयो मागतोच पेट्रोल संपलं. आता ह्यावेळेस ना गाडीचा टायर पंक्चर झालाय. त्याच्यासाठीच बोलवलं यांनी मला. आणि मी काय पंचर पिंचर काढलाय, पैसे नाही देणार आणि मग गाडी नाही देणार. चललो मी, जाय तिकडे. अयो किती भामटायस रे तू. काय केलं ना? पोरी घेऊन फिरतोय ना, अजून मला पण घेऊन फिरतोय काय तू? माझं बिराड नव्हतं ते. मग ते काय झालतं, ते वाटण एक पोरगी चालली होती कॉलेजला आणि लगा तिचा पेपर गिर त्या दिवशी होता. बिचारीचा पेपर बुडला असता म्हणून ह्या फाट्यानं माणुसकी दाखवली, माणुसकी. आणि पोरगी कचकुनी गाडीवर टाकली आणि लगा पेपर पर्यंत सोडली की नेऊन. पेट्रोल बरं संपलं होतं, या नाशक्याला म्हणलं ये घेऊन. कॉलेजला सोडलं का कुठं दुसरीकडे सोडलं तिला? दुसरीकडे सोडलंच नाही, कुठं कॉलेजला सोडलं. आणि हे काय लय बोलतंय का? हा? शेतकऱ्यानं जर सकाळचं कोंबडं डालून ठेवलं तर काय पाठ व्हायची राहते का? होतीच का नाही पाठ? नाही कोंबडं ओरडलं तर 100 जण जोडदार झालं भेटला फाकड्या का भिकार बेकार आहे चारगावचा. भया, हॅलो रोहित्या, कुठं आहे रे? अरे ये रे इथं मधल्या रोड ये. हा ये वायच काम आहे, गाडी घेऊन ये. ऐकाल बिराड घेऊन आलोय फिरायला. ये